मला पूर्ण बोलून द्यायचं. तुम्हाला माहिती का मला पूर्ण बोलून पूर्ण बोललीच नाही तो. माझ्या आधी भाऊ होता पण तो एक्सपायर झाला, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला लहानपणी. फिरला सुद्धा नाही ते अजून, आणि जिरलंय. लगेच मला दुसरा देतोय तो जिरलंय, मला फोन आलता कोणाचा फोन आलता? बाळाचा. हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा सगळे पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. काही आणि आज माझा फेस थोडासा वेगळा दिसतोय कारण मी काल तेल लावलंय त्याच्यामुळे केस पण माझे एकदम असे हे झाले, चप्पू 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 चप्पू. आणि आज मी सकाळपासून काही ब्लॉग नाही घेतलाय कारण की तुम्हाला तर माहिती मी सकाळपासून काय करत असते. उठते, चालते, खाते, पिते, बसते, काम करते थोडंसं, मग त्याच्यानंतर परत बसते. आणि आता पण बसलेलीच आहे म्हणून मी सकाळपासून जास्त काही ब्लॉग नाही घेतला. आणि आज प्रतीकचे पण कामं झालेली आहेत. नाही, अर्धी कामं झाली, अर्धी कामं झाली आहेत काही. झालीच नाही अजून काम, जायचं मला. आता फक्त दूध आणून झालंय आणि आमचा नाश्ता झालाय कामावरून. मी काय केलता, हा दूध आणायला गेलता, माझा नाश्ता आणि माझा नाश्ता वरतीच आणला होता. मग आम्ही दोघांनी जेवण केलं, नाश्ता केला. पहिलं म्हणलं वरती का तू नाश्ता आणला, नाश्ता वरती आणला, जेवण कसं करलं मग? हा बरोबर आहे, जेवण जेवण वरती आणलं, मग आम्ही जेवलो. कॉमन सेन्स. कॉमन सेन्स नाही मला काय करायचं ना, म्हणून तर काय करायचं, भाऊसाठी मी एक नंबरची नालायक पण मी काय जायचंय ना कुठं नाही, मी सांगू शकत, मला नाही तू का असं मला करतो? वाटतं तू पहिलं तर मला परत बोलला पाच नाही. परत पण एकच करायचं, कामच लोड आहे. उद्या पण उद्या मार्केटिंग असणार, रोड उद्या पण उद्या आजचं तर नाही सांगू शकत मी. आराम करून दे ना, आजचं काय नाही काहीच. जा मग, मी पण झोपते. झोप तू मग, मी तुला कुठे म्हणून बोलतो, झोप, आराम कर, करतेच आहे. आराम हराम, आरामाचा आराम कर. मारतोय तू काय केलं? मी तर लाडाने असं केलं, तुझा हात लागतोय मला. मी पण लाड नाही करू लागला. तर काहीच आम्हाला जायचंय लाड- हॉस्पिटलला. थांब. लाड नाही. तर काहीच आम्हाला हॉस्पिटलला जायचंय. ॲलोमनी स्कॅन, कधी स्कॅन झाला ॲलोमनी? ॲलोमनी काय स्कॅनचं नाव द्या, ॲलोमनीची स्कॅन हा, कधी? ॲलोमनी. ॲलोमनी म्हणजे माहित नाही गाईस मला त्याला काय म्हणतात ते नाव. ॲनोमली, ॲनोमली, अनुमलिक. ॲनोमलिक नाही, हं? ॲनोमली स्कॅन असं म्हणतात त्याला. म्हणजे खूप जास्त महत्वाचा स्कॅन असतो, त्याच्यामध्ये कळतं बाळाचं वजन, बाळाची ग्रोथ केवढी झाली, बाळाचं वजन नीट आहे का, म्हणजे आतापर्यंत काय रे? म्हणजे 5व्या महिन्यापर्यंत कुणाला? बाळाचं वजन झाडाला पाणी लावू घाल मग असंच. अर्धा किलो होतं, म्हणजे 500 ग्रॅम असं असतं. मग ते सगळं डॉक्टर चेक करतात. मग त्याच्यानंतर तेव्हा सांगू ना, कधी पण स्कॅन. 9 तारखेला आहे. 9 डिसेंबरला जायच. 10 डिसेंबरला होता आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. पण त्यांचाच फोन आला तुमच्या, म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे, आपण हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेट करू, त्यासाठी 9 तारखेला या. 6 तारखेला डिलिव्हरी रुटीन चेकअप आहे आणि 9 तारखेला स्कॅन आहे. पुढच्या महिन्यात दोन्ही एक सोबतच आहे. तर तुम्हाला तेव्हा सांगू काय विषय काय नाही. हा, तेव्हा तुम्हाला सांगायला मी सगळं बाकीचं. Yes. तर आता फक्त सांगायचं होतं मला पण माहित नाही जास्त कसं असतं काय असतं. पहिला एक्सपिरियन्स म्हणजे कसं सेकंड प्रेग्नन्सीला कळतं लोकांना काय असतं नाही का, नक्की काय काय कसं चेकअप असतं. मग ते सांगते ना, काय काय तिकडे लोक 3 प्रेग्नन्सीचे आहेत, 2 प्रेग्नन्सीचे आहेत, काय काय 3 नाहीये, 2 असते, 2च्या वरती घेतच नाहीये. हा तेच ते. पण त्यांना एक्सपिरियन्स तर 3 कशी असतो, काय म्हणली? पण एक्सपिरियन्स तर असतं, पण मला नाही माहिती. बाई एक मशीन तर मी काय 3 मग 4 काय माझ्या मम्मीला 4 पोरी झाल्या, माहित नाही, बाई एक 5. मशीन आहे. जर माझा भाऊ जर आता ह्या जगात असता तर 5 झाला. हा, तर मी नसते हेच. माझ्या पप्पाला पोरगाच पाहिजे होता म्हणून आम्ही काय करायचं? 4 पोरी. पप्पाला वंशच पाहिजे होता दिवा. मग आम्ही 4 पोरी झालो. माझ्या आधी भाऊ होता पण तो एक्सपायर झाला, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला लहानपणी, मग तो एक्सपायर झाला. मग त्याच्यानंतर मग मी राहिले मम्मीला, आणि मग मी पण मुलगीच झाली. मग पप्पा म्हणले और एक बार हम देखेंगे लडका होता है का लडकी होती. मग तरी पण साक्षी आमची झाली. मग साक्षी झाली, मग पप्पा बास आता बाई बास आशा म्हणले का नाही, बास आता मुलाची आशा नकोय. हा, अशा बाई आता मुलाची आशा धरून बस. हा, ए मम्मीला नव्हती मुलाची आशा, आईला पोरगी असो पोरगा असो काही चालतं, म्हणजे पप्पाला माझ्या पाहिजे होतं मुलगा. म्हणले ना मग पप्पा आशा आपण पोराची आशा सोडून देऊ. पोराची आशा करता करता माझ्या मम्मीला 4 पोरी झाल्यात बघा काय. आम्ही 4 बहिणी झालो, म्हणून जे होईल ते चांगलं असतं. तो जमाना वेगळा होता. हा ना, पहिल्याचा काळच वेगळा होता. ते तर जाऊन द्या, बरं जाऊन दे. ते तर जाऊन द्या, ते Delete जाऊन करू शकत आता बोललेलं. नाही, ते जाऊन दे का मग? डिलीट नाही करायचं. ऐक तर, म्हणजे बघ जाऊन दे का ना, मग? एका घरात आमच्या म्हणजे हाय असे भरपूर पहिलेचे जुने काळातले लोक आहेत, त्यांच्या घरात 8 पोरी,
आणि 8-8 पोरी? हो 8-8 पोरी. अरे लय मी ऐकले, लय जणांच्या घरातलं ऐकले की आमचे नाही का खानदानात एवढे चुलते आहेत, एवढे नाही का मोठी मोठी फॅमिली आहे. पण पहिल्याचा काळच तसा होता, बरोबर तर ना? गाईज चला आता थोडा मी आराम करतो आणि मी नाही आराम आम्हाला करणार आता आहे. शूट करायचे व्हिडिओ हो जरा कंटेंट शूट करू आपण. भेटू आपण. तुम्ही शॉर्टला बघत राहा. इथं बघा अशी जबरदस्ती कोण करतं? मी तेच ना, का करतोस? टाइमपास. हा पोरगा ना मला जबरदस्ती खायला लावतो काही, आणि नुसतं खाऊन खाऊन नशीब तोंडात कोंबत नाही ते बघ. मला माजवलंय त्याने, हम्म. खूप जास्त माजली मी खाऊन खाऊन. हो हे बघा स्वतःच्या हाताने मला सगळं कापून देतो आणि खा बोलतो, खा. आत्ताच मी जेवली, आत्ताच. आता नाही तास झाला जेवण. तेच जिरलं सुद्धा नाही ते अजून, आणि जिरलंय. लगेच मला दुसरा देतोय तो जिरलंय. मला फोन आलता कोणाचा फोन आलता? बाळाचा. काय म्हणले पप्पा भूक लागली जेवायला जा. जिरलंय मम्मी तरी पण मम्मी काय खात नाही म्हणते पटकन खायला रे. काय ना काय मला खायला द्यायचंय खायचं काम करायचं का आणून ठेवलं ना. बदाम ते काल बदाम बिदाम सगळे वाटा त्याला बुरशी लागली, तसंच ते पडलं होतं. असं सकाळ सकाळ डोकं फिरलं ना, पण काय करायचं, डोकं फिरलं तरी पण माझं डोकं मला जागा लागते. फिरलं डोकं फिरवता येत नाही. त्याने जर माझं डोकं फिरवलं तर मग माझं डोकं फिरतं. काय फायदा नाही, माझ्या रागाला किंमत नाही का, काय करायचं आता. म्हणून मी राग लागत नाही. पण किंमत असते तर काय करतो बघा. काय फायदा नाही राग लागण्याचा. पण थोड्या वेळ मला काय नाही का उरपटा बोलल आणि डिसरिस्पेक्टफुल काय नाही का बोलणार. ते बायको बोलतेच नवऱ्याला. का माहिती का, बायकोला बघायचं असतं, चेक करायचं असतं, पावर चेक करायचं असतं, पावर संपली का नाही म्हणून. कळलं? आवडची नाव खाली नात नको संपायला. नाही ना, आता नाही संपणार. तू संपवणार ना आता? नाही बघा आता तू संपवणार. ठरव. मी जाईन मग माझ्या मम्मीकडे निघून. मग संपलं की मग संपलं ना आता? मम्मीकडे गेलं संपलंच ना. अरे इतने आसानी से मैं तुझे नहीं छोडूंगी, और मुझे इसको याला अजून छळायचं बाकी आहे. आता तिला एवढं प्रेमाने काम करतो. घेणार आहे, बदला घेणार. बदला घेईल. सब का बदललं आहे का हो बघतो. नाही ना राजा त्याला 2-2 वाजता उठून बसला माझं नाव प्रत्येक काम आहे. प्रदीप चालणार आहे गाईज मला. मी हातात नाही खाणार. 1 वाजता बरोबर, 1 वाजता बरोबर तुम्हाला खायला दिलंय. बरोबर 1 वाजता बोललाच होता. 1 वाजता तू काकडी खायची म्हणून. काकडे खायचे कोण लिमिट करायचं आम्हाला. दोन काम एकत्रच. काम कमी कामात जास्त, कमी मेहनतीत जास्त काम झाले पाहिजे. तुझं खाऊन पण झालं पाहिजे आणि कॉन्टेंट पण झाला पाहिजे. वाव, व्हेरी नाईस. लकी तू खूप. हो लकी आहेस तू, भेटलाय मला. चला आता मला चार. या चला. थोडासा पुढे वाटतं, कपडा आहे ना त्याच्यामुळे ते जड वाटतंय. मीच ठेवलाय तो, हलका आहे, लय नाही जड. ओव्हन काढायचंय तो, दादूलाच पाठवला तर वरती. लय आळशी आहे सोनू, लय आळशी आहे. 1 तास झालं मागं लागले, काढ काढ काढ. हा मी तुला मदत करते. आज मी जरा माझं रात्रीचं काम सोपं केलंय. ह्यांना जेवायला देऊन हे दोघं पण झोपलेत आता मस्तपैकी. पोरं झोपलेत आणि बाकीचे सगळे गेलेत. आमच्या डेअरीमध्ये काम चालू आहे. आज दही ताक पनीर बनवायचं. माझे डोळे खूप जास्त चुरचुर व्हायला लागले ते, आणि रात्रीचं काय काम सोपं केलंय ते तुम्हाला दाखवते. इथं बघा, भाजी बनवली रात्रीसाठी आत्ताच मटकीची. पातळ भाजी बनवली आहे, म्हणजे रात्री फक्त भात आणि भाकरी बनवायच्या. सोपं काम केलं की नाही. आणि त्याची भांडी बिंडी सगळी आत्ताच घासून ठेवली, म्हणजे कसं 5 वाजता फक्त चहाचीच भांडी पडणार. डोकं लावला तर बघा, किचन सगळं क्लीन करून टाकलंय. हे बघा, आणि डोळ्यातून पाणी येते, माहित नाही का, चुरचुर होतं डोळ्याला खूप. लाल पण झाले असतील. तर चला आता किचनमधून जाऊ. पहिलं आता वरती मला ते ओव्हन चालू करायचं आहे, आणि ते चालू कसं करायचं ते मला माहित नाही. ते बघू आता आपण कसं करायचं चालू. मी आता विक्स लावून झोपलं होतं जरा, 1-1.5 तास झोपले चांगले, कारण की मला सर्दी खूप झाली अचानकच. तरी म्हणजे अचानक नाही, म्हणजे पहिल्यापासूनच मला सर्दी आहे. अचानक ती जास्त झाली, वाढली सर्दी, आणि आता खूप जास्त मला त्रास होतोय त्या सर्दीचा. झोपेतून उठलं तर मला थोडंसं चांगलं वाटतंय. सर्दी खोकला दोन्ही पण झालंय. परत झालं मी म्हणजे दुपारीच रात्रीची भाजीची तयारी म्हणजे करून ठेवली होती. आता काय फक्त भाकर आणि भातच करते. परत वरती येऊन आराम करणार आहे. आता अजिबात मला उभं नाही राहूशी वाटत, सर्दीने नाक जाम झाले. आणि हा ओव्हन तुम्हाला सांगते, दाखवते आता. तर बघा, हा जो ओव्हन आहे वरती ठेवला होता, आता हा चालू आहे. पण इथं मला हे कसं चालू करायचं ते नाही माहिती. हो, आता ते यूट्यूबला बघूनच करावं लागणार आहे. पण आता आपण नंतर करूया. मला खाली जाऊन पहिलं गरम पाणी प्यायचंय. पूर्ण कफ झालाय मला, सर्दी खोकला कफ, आणि त्याच्यामुळे इरिटेट होते आता खूप जास्त. प्रतीक पण गेलाय, त्याला पनीर करायचं होतं, पनीर पॅक करायचं होतं, त्याच्यामुळे तो पण आताच गेलाय.
मला उठून, तर आपण 1.25 तासाला आम्हाला बनवायचं इडली. काय म्हणत होते मी, इडली वडे करायचं. ते माहितीये का, तो चाललाय बाहेर, मी ओरडते आतमध्ये. तुम्हाला काय म्हणत, तिला पण तुला पण म्हणजे तिलाच म्हणते रे. बघा काय म्हणत होते, आता जर इडली आता तांदूळ भिजत असले ना संध्याकाळचे, तर ते रात्रभर तांदूळ आणि उद्या त्याला भिजायला पाहिजे. हा म्हणजे सकाळ सकाळ वाटायला पाहिजे. ऐका की माझं ऐका आता इथं बघा. उद्या सकाळ वाटायला जाते भिजल्यावर. हा तर मला सकाळ सकाळ टाइम नाही, त्याला जवळजवळ अर्धा तास तर लागतो इडलीचं डाळ. आता माझं ऐका इथं बघा. मिक्सर तुम्ही म्हणताय सकाळचं टाइम नाही, हा. मम्मी नाही ऐकतर मम्मी म्हणते सकाळचं टाइम नाही, तर 4 वाजता जरी हे केलं ना तरी ते 4 वाजल्यापासून सकाळपर्यंत रात्रभर मुरतं, मग सकाळी बनवता येतं. ते तुम्हाला म्हणते मी. म्हणजे तुला काय म्हणणे, परवा दिवशी बनवायची आता चालू. हो, आणि ते पीठ पण चांगलं मुरण आहे की नाही गाईस, पीठ पण चांगलं मुरण आणि इडली पण मस्त फुगतील. दिवसामध्ये काय होतं माहिती का, कडधान्याला मोड येत नाही पटकन. तुम्हाला कोण म्हणलं, मी परवा मला दिवशी एक सांग. कालच मटकी भिजत टाकली होती सकाळी, आणि मटकी भिजत टाकून ती लगेच रात्री काल रात्री आहे ना अशीच चाळणीत ठेवली, त्याला सकाळपर्यंत एवढे मोड आले त्या मटकीला, आणि मला त्याची एक भाजी सांग बनवली आता. आता. मला एक सांग, हे मला म्हणजे छान बोलायचंय. हा ह्या बोलण्यामध्ये तुझा काही संबंध नाही, काही संबंध नाही. तुम्ही आतापर्यंत मी वर जाऊन पॅन्ट घालून खायला तुला नाही. हा जावा जावा. नाही थांब, मला बोलायचंय. चावी आणि बोलली घेतली? करू शकत तुझ्या संगत. अरे पण हा बरोबर कुठून काढतात गाड्याला असला दीदी का? फेकून तिकडं. काय? तू आपण तो घरात झोपतो ना, हा? घरात झोपतो इकडे ना. एक मिनिट, इकडे सोनू, इकडे एक मिनिट. आता मला वेळ नाही. मला ब्रँडेड बरमुडा दाखवायचंय मम्मीला, की मम्मी त्याला म्हणते फेकून दे म्हणून. तो बरमुडा माहिती का तुम्हाला, कंपनीचा आहे ब्रँडेड, कपड्याला हात लावा त्याच्या. हेच तर गाईज, हेच आमच्या घरात वस्तूला किंमत नाही, त्या पॅन्ट त्या बरमुड्याला पण किंमत नाही. तो शर्ट वर ते फक्त इंक पडली म्हणून गेलं, म्हणलं जा तू ते कपडे खाली कशाला घालून झाले. बरं घे. मला पूर्ण बोलून द्यायचं होतं. तुम्हाला माहिती का, मला पूर्ण बोलून द्यायचं नाही, नाही, होतं. नाही. मला पूर्ण बोलायचं होतं. पूर्ण बोललीच नाही तू. काय कधीच अभ्यास नाही केला, कधी. हो. मला ते पुढचं बोलायचं काय पुढचं बोलायचं होतं. होतं? सोनूनी कधीच अभ्यास केला नाही, पण परीक्षा आली की सोनूनी उद्या पेपर आहे, आदल्या दिवशी अभ्यास केला. तू बोलून देत नाही मला पूर्ण. आणि मध्ये डुचका मारतो तू. आणि नाही म्हणणार होते की उद्या पेपर आहे ना, ते आज अभ्यास करायचा, पण सोनू कधीही फेल झाला नाही. हे मला पूर्ण वाक्यात बोलायचं होतं. तू पूर्ण वाक्य मला नाही. मम्मी अशी म्हणली, सोनूने कधीही अभ्यास केला नाही. आणि ते मोठा स्पेस दिला. हा. तिथे मी तर काय बोलावं म्हणून. ते नाही. मी बोललो म्हणून तू बोलला काय म्हणून. सवय झाली? थोडक्यात काय असेल तर उचलून धरायचं. पूर्ण वाक्य ऐकून घ्यायचं नाही, पूर्ण हा, तू पूर्ण वाक्य तर बोलत तास बरं लावशील. तू पण तास होय. हा. मी पण जायचं का बोलायची? हा. बोलायची पण जायचं बिग का? बॉस घेते काय? मुद्दा असा होता, दादू कधीच अभ्यास करत नाही. मम्मी मराठी बिग बॉस नाही. मराठी बिग बॉस नाही रे, ऑडिशन द्यायला लागली. हा नाही, मला हे बोलायचं होतं की सोनू कधी अभ्यास करत नव्हता, महिनाभर वर्षभर अभ्यास करत नव्हता. उद्या जो काय पेपर असेल त्याचा आज अभ्यास करायचा. नाही. सोनू पण कधी फेल झाला नाही. एवढं- तुम्हाला माहिती का, माझ्या वह्या पूर्ण नव्हत्या, पण ह्याच्या सगळ्या वह्या पूर्ण असायच्या कॉलेजमध्ये. काय बोलायला गेले की मध्येच बोलते, नाही पकडून ना, तोच पकडून. तू माझ्या आधी वह्या नव्हतं पूर्ण करत, त्या हे प्रोजेक्ट वगैरे दिलेले आहे सगळे, ते काय काय द्यायचे आपल्याला, मीच काय होतं? माझ्याकडनं करून घ्यायचंस. काय बोलतो? अरे किती खोटं बोलतो सोनू. जे अवघड जे जास्त झालेच नाही करायला. हो. मॅडम, मी पूर्ण करून द्यायची हो, तुझं. मॅडम. हो, त्या 11वी पासून करत असतात तुम्ही. हा. 10वी पर्यंत तो आमच्या ताब्यात होता. पण तो ताब्यात तुमच्या होता, हा. पण तो स्वप्नात माझ्या होता. त्याला माहिती त्याचं भविष्य, कॉलेजमध्ये जाणार आणि मला भेटणार. 10वीला पण त्यांनी कधी अभ्यास केला नाही. उद्या पेपर म्हणून आज अभ्यास करायचा. तरी किती पण वेळा? चांगले काय- टक्के. विचार करा काय तुम्ही 10वीला मी अभ्यास नाही केला, 65% मला मार्क पडले, मग? 65%. आणि उद्या सांगायचं होतं. शाळेत सेम इंग्लिश मध्ये मराठी सेम इंग्लिश मध्ये पोरामध्ये माझा पहिला नंबर होता. हो. 65%ला. हो, पण मला पण तेच बोलायचं होतं. पूर्ण बोलून नाही, द्यायचं नाही. नाही. नाही, नाही. मम्मीने पूर्ण वाक्य कंप्लीट केलं होतं. मम्मी डायरेक्ट अशी बोलली, सोनूने कधीही अभ्यास केला नाही. वरून सांगतील लोकं, मला पूर्ण बोलून दिलं का तुम्ही? फरक असतो. बरं, काय नसतं. सोनूने कधीच अभ्यास केला नाही, हा. पण परीक्षा मम्मी किती बोलणार बोलली? होते. नाही मम्मी बोलून मम्मी देणार. अशी आता नॉर्मल माणूस बोलतो ना, कधीच अभ्यास केला नाही पण बाबा परीक्षेच्या आधी म्हणून मोकळं होतं हा. एकदम. फुल एकदम. सोनूने कधीच अभ्यास केला नाही, कधीच हा. अभ्यास केला नाही. त्याचीच बोलली मम्मी. मी म्हणली अरे कशी बोलली मम्मी? अशी नॉर्मली बोलली का अशी बोलली कधीच अभ्यास केला, कशी बोलली? काय बोलले? नाही, normal- मला हे म्हणायचं होतं. नाही सांगतो काय त्याला? अभ्यास ती केला नाही. नॉर्मली बोलली का एकदम ही बोलली जोरात बोलली ना, कधीच अभ्यास केला नाही अशी बोलली ना. बघ बघा बघ आता नॉर्मल नाही बोलली बाबा सोनूने कधी म्हणजे कधी अभ्यास केला नाही पण परीक्षेत पास झाला. बस. कधीच अभ्यास केला नाही.
मला बोलायचं तेच तर काहीच हा. मग मी तर बिग ते बॉसच्या काय ऑडिशन पास झालेली नाही काहीच नाही मला तेच बोलायचं होतं तू कधी फेल झालास का मग फेल झाला असतं तर मी म्हणले असते किंवा तू कधी टक्केवारी कमी आणले का तरी पण आहे तरी ना. मी बोलले असते की सोनूने टक्केवारी कमी आणली आमच्या किंवा सोनूने अभ्यासात पास झाला नाही न अभ्यास करता सोनू चांगली टक्केवारी चांगला पास हे मला पुढचा मी उद्देश पास बोलायचा होता. नाही मी अख्ख्या माझ्या शिक्षणामध्ये नापास कधी झालो हो. नाही एकदा फक्त 11वीला नापास झालो ते पण तर काय झालं विषय इंग्लिश सांगतो medium. तुम्हाला हम्म. मला 65% पडले 10वीला हा. मला सेमी इंग्लिश लागला 8वी पासून हा आम्ही जेव्हा 8वीला गेलो तेव्हा सेमी इंग्लिश अशी गोष्ट आली सेमी इंग्लिश प्रत्येक शाळेत आली तेव्हापासून जेव्हा मी 8वीला गेलो तेव्हा मी सेमी इंग्लिश घेतलं हा. हा सेमी इंग्लिश चांगले चांगले मार्क पडले मला गणित पण पक्क होतो आणि 10वीने चांगला क्लास लावला मला गणिताला पास झालो मी सगळं 65% पडले सेमी इंग्लिश मध्ये 15 पोरं होते 15 पोरं मध्ये माझा पहिला नंबर आला काय ही खुश पहिला number मी आला. सेमी इंग्लिश मध्ये शाळा आमची काही एवढी खास नव्हती शिकवणारी ह्यांनी मला टाकले इंग्लिश इंग्लिश मीडियम मिडियमला सायन्सला बापरे मला तर काय कळत नव्हतं तेव्हा कॉमर्स काय arts काय. टाका इंग्लिश मिडियम सायन्स टाकले बसलो मी त्या शाळेत जाऊन ती बाई मॅथ्स पण तोंड शिकवती English आणि जे मध्ये. जे पुण्यात असतात ना पुण्यात त्यांना माहिती तर मुक्तांगण कॉलेज किती हाय फाय कॉलेज आहे किती कडक. ते इंग्लिश आहे ती मॅडम नॉर्मली पण मराठीत बोलत नव्हती सगळं English. डॉक्टरची होती मला फक्त तिथं आवडायचा एक विषय भूगोल भूगोल विषय आणि भूगोल आणि मराठी नाही भूगोल नाही सॉरी मराठी हा भूगोल का आवडायचा हा. ती भूगोलची मॅडम मराठी होती वा वा ती मराठी बोलायची झालं तुझं वा. आणि ते झालं काय तिथं मी 11वीला नापास झालो मला काही चाललं नाही मग मी गेलो मग ती सगळी प्रोसेस मुंबईने केली ती प्रोसेस तुम्हाला तर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो मोठी आहे खूप तर इथं मी काय केलं इंग्लिश मीडियम मध्ये डायरेक्ट मराठी कॉमर्स मराठी. डायरेक्ट कुठे मारलं इंग्लिश कॉमर्स पण नाही नको म्हटलं मला इंग्लिश नकोच हा डायरेक्ट मराठी कॉमर्स पण मला एक सांगायचं. तिथं माझं फक्त वर्ष वायाला गेलं एक वर्ष त्याच्यामुळे प्रतीकचं वाया आता गेलं. मी पाहायला भेटलो नसतो नाही तर मग मला नसता भेटला जर हा नापास नसता झाला तर मला नसता मग मी भेटला तेव्हा तुझ्यानेच कॉलेजला गेला होतो. हे खरं आहे बाबा आणि मला अजून एक सांगायचंय कॉलेजमध्ये आमच्या दोघांपैकी हा जास्त हुशार आहे म्हणजे होता आहे पण अजून पण होता नाही, अजून नाही, पण आणि आहे. आता हे ते तर एवढं- आहे. एवढी काळजी कारण की नाही. तुम्हाला सांगते मी ह्याच्या मागं पागल आणि हा तिथे अभ्यास करत बसायचा मला असला राग यायचा बापरे हा तिथे मित्रांसोबत अभ्यास करत बसायचा आणि मी त्याच्या मागं मागं हिंडायची नुसती माझ्याकडनं कधी अभ्यासच नाही झाला कॉलेजमध्ये असताना मग जेव्हा एक्झाम येईल ना तेव्हा मी रडत बसायचे सोनू आता मी काय करू असं तसं मग तुला काय म्हणू? मग प्रतीक मला सांगायचा धर याचा अभ्यास कर त्याचा अभ्यास कर हे कर ते कर हे बघ इथून एवढे येणार आहे असं तसं सांगायचं मग मी अभ्यास काय करून म्हणते तुला मला हे म्हणायचं होतं रे तू मला सांगतोय मम्मीने डायरेक्ट मला सायन्सला टाकलं मला इंग्लिश मिडियमला टाकलं आणि मला पण आनंद झाला ना हो की पहिला नंबर आला. मुलाने एवढे चांगले टक्केवारी पाडले तर इथून पुढचं माझ्या मुलाचं करिअर माझ्या मुलाचं शिक्षण चांगल्या ह्याच्यातून लेवल मधून जावं आणि मुलांनी माझ्या खूप शिकावं म्हणून आहे ना त्याच्या तोंडातूनच तो सांगा ब्लॉग मध्ये की मी त्याला 11वीला ऍडमिशन नंतरच घेण्यासाठी तो फेल खटापट काय केली. खटापट केली मी आरामात वडगाव जाऊन राहिलो तो इंग्लिश ऍडमिशन केलं सर कॉलेज नाही त्याचे पप्पा माझ्या सोबत होते नाही कोण होतं मी फक्त बहिणींच्या मुलींना सोबत घ्यायचे कुठं काय मी अडाणी मला काय कळत नव्हतं पण मला जिथं जिथं जातील ना मग तिथं सांगायचे तुम्ही हे करा प्रोसिजर तुम्ही ते प्रोसिजर करा तर मी इतकी प्रोसिजर केली ना की त्याचा परत मला 10वीचा काढून ते नोटरी करून घेऊन ते खूप टाकला procedure केली बिकला मी. लय काय 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 एक वर्ष गॅप असेल ना तर त्या पिरियड काढला तर एक वर्ष गॅप का तुमचं काय सगळं केलं मला आठवतं गोष्टी माझं एक काय होतं माहिती का माझं एक स्वप्न होतं स्वप्न खूप मोठं स्वप्न होतं हे एकच की ह्याचा पप्पा बिझनेसमॅन ह्याचे तात्या बिझनेसमॅन घरात सगळं बिझनेस चालले ते बिझनेस माझ्या डोक्यामध्ये होतं मला फक्त एकच माझ्या डोक्यामध्ये होतं की ह्याला बिझनेसमध्ये न टाकता ह्याला शिक्षण देऊन ह्याला खूप मोठ्या उच्च पदावर नोकरी मिळावी एवढी माझी खूप मोठी मनापासून इच्छा होती ह्याला साहेब झालेला बघायचं तर म्हणतात ना एक माहिती काय पण पॉईंट लेण्याची आहे गरज माझ्या लागतील ते अजून 10वी झाली ना मला त्याला काय करायचंय मी सांगितलं मला पोलीस भरतीला जायचंय पोलिसांनी काय करावं मोटिवेशन करायचं ना ह्यांनी बसवली मंगल मावशीच्या घरात मिटिंग हा काय करायचं पोलीस भरतीला जायचं काय करायचं मग? मला तेव्हाचे प्रश्न अजून आठवतात एकाने विचारलं तुझा हात फ्रॅक्चर झालता का कधी नाही ना फ्रॅक्चर मग होईल एक म्हणला अरे नको तिथं सगळं कमिशन द्यायला लागतं पोलिसांना तेव्हा तिथे होतं पोलिसाचं एवढं मला डिमोटिवेट केलं ना माझी इच्छाच गेली होती तेव्हा जर मला मोटिवेट केलं असतं ना पोलिस भरतीसाठी लय भारी झाला मी असता. आरामात पोलिसांची भरती पण मी नसतं मला नसताना भेटला तो मग ते- हे सांगत नसतो मी मला नसता भेटला मला काय म्हणायचंय की ह्या गोष्टीचं काय चर्चा आम्ही केली की त्याला पोलीस भरतीचं म्हणजे कसा जीव कात्रीमध्ये होता आमचा असा पोलीस भरतीसाठी आहे ना
मुलांना आई वडिलांपासून थोडे दिवस लांब राहायला राहावं लागतं आणि ते मला सहन होत नव्हतं आणि माझ्या मुलाला मला एक रात्रही कुठं पाठवण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे खरं तर ह्या गोष्टीला मी कटकले होते की त्यांनी पॉझिटिव्ह मध्ये एसटी मीटिंग मध्ये झालंच ना, आता मी पोलीस असतो, 100% पोलीस असतो आता मी. कारण मी तेवढा अभ्यासात हुशार होतो. मला काहीतरी बोलायचं, थांब जरा. सांगा. मला काहीतरी बोलायचंय. बरं झालं देवा, हा पोलीस नाही बनला, बरं झालं. मला एवढा चांगला नवरा नसता भेटला, खरं सांगतो मला, खरंच बरं झालं. ह्यांची मीटिंग बसली तिथं मंगल मावशीच्या घरात आणि सगळ्यांनी डिसिजन घेतला ह्याला नाही पाठवा. बरं झालं. कंडिशन असं होतं की सोनूला आमच्यापासून दूर सांगा मला, भेटला असता का? आमचे ब्लॉग तुम्ही बघितले असते का? काहीच नसतं. मी लग्न करून तिकडे कुठेतरी असते महाराणी सारखी चांगली, पण हा नसता भेटला मला. जाऊन द्या आता, महाराणीच्या कुठं गोष्टी करू आता, जाऊन द्या. जे आहे ते चांगलं. नोकरांनी तर आहेच ना आता. बघा कसं बोलतोय, लाज नसलं. तर मुद्दा हा होता, आता तुम्हाला सांगते ह्याच्या शाळेचा विषय कसा निघला. दादू आमचा झोपतून उठतो 6 वाजता आणि त्याच्यानंतर जे जातो, या की काकू बाहेरच थांबलं ते घराच्या कामावरून आले, या की. तर दादू जातोय आता मित्रांसोबत फिरायला बाहेर. मित्रांसोबतच त्याला आता नाद लागलाय बाहेरचा. तर मम्मी वरडत होती नाही का, अशी अभ्यास नाही करत. आमचा विषय चालला होता असं तसं, दादा हुशारी आहे. मग तर दादू अभ्यास करत नाही हा मुद्दा होता खरं तर आमचा ब्लॉग मधला बोलायचा. पण त्याचा दादा हुशार आहे, त्याचा कौतुक सोहळा झालेला आहे. अशाच प्रकारे सर बघा किती फॉर्मला आले. काय हुशार होतो तुम्ही? हा हुशार तर होता, हुशार होतो. हुशार होता काहीच, म्हणून मी ह्याला प्रपोज केलं. सगळे उत्तर द्यायचा, काय पण ना असं कोणी वर्गात जरी काय झालं ना तर शायनिंग हा मारायचा, चांगले चांगले कपडे घालून. काय बोलायचं आता, चला जाऊन द्या, जुने विषय नको काढायला. तर मम्मी पाहिलं एक प्रश्न विचारणार महत्वाचा. तर मम्मी केबीसी, येस केबीसी चालू करा. मला त्याला हा एकच प्रश्न विचारायचा आहे. ह्या जगामध्ये जसे माणसं जन्माला आली, माकडांचं सोड, माणसं जन्माला आली तेव्हापासून पहिली ह्या पृथ्वीवर सून जन्माला आली का सासू जन्माला आली? सून झाली की सासू झाली? सून झाली का सासू झाली? सून झाली मग तिला पोरं झाली. थांब. ऐका की, पहिली सून झाली, मग तिला पोरं झाली, मग त्या पोरांची लग्न झाल्यावर ती सासू झाली. हो, पण त्या सुनाला सासू असत ना. नाही, कसं सासू नव्हती. कुठून आला तिला? तिला नवरा कुठून आला मी सांगते. पहिला तो माकड होता नवरा, मग तो माकडीला भेटला, कसं उत्तर देते? मग त्यांचं लग्न झालं, मग त्यांचं रूपांतर माणसात झालं. बरोबर नाही, की नाही? चुकीचं बोलू नको, चुकीचं बोलू नको. गाईस तुम्ही उत्तर द्या कमेंट मध्ये. ह्या पृथ्वी हा, जे प्रश्न त्या उत्तर माहित पण नसतं. पण खरं आहे, पूर्वी सगळे माकडच होती सोनू, पण हळूहळू नाही. पण हा प्रश्न असा आहे की हा प्रश्न जसा नाही का कोंबडी आधी का अंड, तर खरा हा पण प्रश्न आहे की सासू अगोदर का सून. तर ह्याचा मी कमेंट सांगते सून अगोदर का. सून हुशार असते सासूपेक्षा, त्याच्यामुळे सून पहिली, सासू नंतर. सून कशी झाली पण? सून झाली ते सांगते ना. सून जेव्हा त्यांचं मिलन झालं, प्रेम झालं त्यांना दोघांना, मग त्यांना पोरं झाली, मग त्यांच्या पोरांची लग्न झाल्यावर ती सासू झाली. तू सांगता उत्तर, तिने सांगितलं, तुझं उत्तर ऐकून आता. सासू पहिले कसं काय? त्या सुनाला जो नवरा होता हा तो त्याला आई असणारच ना. बिन आईचा तर ह्या जगात नाही आला तो ना. हा, तो बिन आईचा तर ह्या जगात नाही आलेला ना. मग त्याची आई म्हणल्यावर मग ती सासू पहिली असणारच ना. आणि सासूचा नवरा कुठं आला? सासूचा नवरा कुणाचा? सासूचा सासरा. सासऱ्याचा इथं प्रश्न नाही आला. कसं काय? हा विचारला बिन सासऱ्याचा मुलगा प्रश्न हा विचारलाय की सासू आधी का सून आधी. मग जर सासू तर ती सासू देखील पहिली कुणाची तरी सून होती. मग ती सून कुणाची तरी सासू होती, असं म्हणजे ते होत गेलेलं आहे. तुम्हाला सांगतो, चुकीचं नाही. प्रश्नाला पण नाही, प्रश्नाला पण लॉजिक नाही गाईस. प्रश्नाला पण लॉजिक नाहीये आणि उत्तराला पण लॉजिक नाहीये. नाही, लॉजिक नाही. पण नाही. मला एक सांगतो मी उत्तर, मी सांगतो. सांग, तुला निर्णय केला. हा, मी सांगतो उत्तर. हे माणूस फिजिक्स शारीरिक आहे बरोबर, माणूस बनणं ती प्रक्रिया. हा, सासू आणि सून हे एक रिलेशन आहे, कळलं का? एक नातं आहे. ती सासू ती जोडली. आधी माणसाला काय सगळी नव्हतं, ही सासू आहे माझी सून आहे, ही सगळी नंतर तयार झाली. सासू सून हे नातं, हे नाव की पूर्वी माणसाचा माकडचा माणूस झाला
मग लगेच हिना आलं ही माझी सासू आहे, ही माझी सून आहे, हा माझा मुलगा आहे. मुलगा ठीक आहे, पण रिलेशनशिप म्हणजे नातं आहे सासून सुनेचं, हे काय एक ठराविक गोष्ट नाहीये. आणि हे नंतर बनलंय कधी माहिती का, जेव्हा पूर्ण म्हणजे त्या माकडाचा पूर्ण माणूस झालाय, ही दुनिया बनली आहे, तेव्हा ते नातं हे झालंय. बघा मुलांनो, आता तुम्हीच बघा, हे बघा मी आता झाली 50ची, तर ह्या नात्याविषयी मलाही काय माहित नाही, पण एवढं ज्ञान माझ्या मुलांना आहे म्हटल्यावर आता मी काय बोलू काय ज्ञान आम्हाला? कमेंट करून सांगा मी चुकीची आहे की बरोबर आहे. मी जो प्रश्न विचारला तो चुकीचा विचारला की बरोबर विचारला, मला फक्त एवढं सांगा. मी तुम्हाला तिचं उत्तर कळलं, तुमचं उत्तर कळलं, माझं उत्तर सांगतो. सासू आणि सून हे एक नातं आहे, आणि माझा हा एक प्रश्न दिले काय गेलेलं झाला? नाव आहे. आणि हे कोणी दिलंय? ही सासू आणि सुनू हे माणसानेच ठरवलेलं आहे. मेन पॉईंट तुम्हाला सांगतो, ही गोष्ट माणसानेच ठरवली की ही झाली हिला सासू म्हणायचं, ही झाली हिला सून म्हणायचं, हे माणसानेच ठरवलेलं आहे. तर तुम्हाला मम्मीचं उत्तर पटलं, पायलचं कुठलं पण पायल इकडे आहे, हा पायल इकडे ना, पण पायलचं पटलं, मम्मीचं पटलं की माझं पटलं. कमेंट करून नक्की सांगा. आणि हुशार कोण आहे हे तुम्हाला आता लगेच कळलं असणार 2 मिनिटात. मला माहिती आहे हुशार कोण आहे ते. माझा प्रश्न कायम राहणार, पण माझा प्रश्न कायम राहणार, सून आधी की सासू आधी? ह्या जगावर पृथ्वी तलावर अगोदर सून आली की अगोदर सासू आली? मी सांगते या पृथ्वीवर सगळ्यात पहिलं नातं कोणतं आलं? कोणता नाता? प्रश्न असला या पहिलं नवरा नातं. बायकोचं नातं मी आलं. प्रश्न विचारलाय, त्याची कमेंट करून Obviously. दिली. तर चला आता भेटू थोड्यानंतर का कॉल बाहेरच थांबली. पण काकू बाहेरचं थांबली, मला काय कळलं? तर आजचा ब्लॉग किती कॉमेडी झाला, किती फनी झाला, कमेंट आतापर्यंत तुम्ही बघित असाल तर लाईक करा. हा, आणि सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला फनी वाटला का? हा पण नसेल वाटला तर आपण हे आणू, कंगवा. अंगवा आणू, पण करू. करणारच. तर मंडळी आम्ही चाललो आता, जेवण वगैरे झाले, वॉकला चाललोय आता मस्तपैकी. ह्याची बडबड चालली, ह्याची बडबड चालली. चेक करून बघ म्हणून पहिलं. मी नाही चेक करणार, हा चेक नाही करणार मी, मस्त येतोय व्हिडिओ, मला माहिती आहे. आम्ही चाललोय वॉकला, लॉंग वॉकला चाललोय आम्ही. हळूहळू चल जाशील. हा ना, तेच ना, लय पटापट चालायला लागली मी, आणि एकदम उतार आहे हा एक. चला हळूहळू इकडे साईडला ये. मी म्हणलं प्रतीकला हा तुझी ढेरी खूप वाढली आहे, तर मला म्हणतोय मी पप्पा बनणार आहे म्हणून वाढली ढेरी. बघा पुढे कसे हे पप्पा लोक असतात काय माहिती. दादू पण आलाय, जिमवरून आलाय, तर आम्हाला लगेच बायसेप दाखवायला लागलाय. हा 2च दिवस झाला जाऊन जिमला, 2 दिवसात बायसेप आलाय. तर गाईज आता आम्ही वरती आलो आणि त्याच्यानंतर बसले होते असेच टाइमपास करत, थोडा गप्पा मारत होते. खूप दिवसानंतर दूध घेऊन आले वरती, मस्त गरम गरम दूध आणायला खाली गेले होते, आणि खाली सगळ्यांची झोपायची तयारी चालली होती. मग पप्पा उठले, माझ्यासाठी कडी उघडली. परत मम्मी म्हणली पप्पाला तिथे पण जोक झाला, तर पप्पा म्हणले कोण आहे बाहेर? मम्मी म्हणली सून आहे, तुमची सून. पप्पाला लक्षातच नाही सून माझी कोण आहे. मला सुनासारखं ते ट्रीट नाही करत, मी त्यांची पोरगी असं समजतात. पप्पा म्हणते ते मम्मीला कोण सून, कोणती सून? बघा पप्पा मम्मीला म्हणते ते कोण सून, हसली मम्मी. मग बघा कशी असते आमच्या घरी अशी कॉमेडी. काकू पण झोपली, खाली गेले मी, मशी घरी गेली त्यांची पण. मी आज वरती नाही झोपणार, मी आज खाली झोपणार काकू तुमच्यापाशी. काकू म्हणते काय का तू खाली झोपणार होती ना? मी म्हटलं नाही, मला माझ्या नवऱ्याची पण झोप नाही, चालले मी वरती. तर गाईज आज खूप जास्त कॉमेडी झाली, आणि असेच आमचे व्लॉग बघत जा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि अजून मला गोळ्या खायच्या नाहीच, माझ्या जीवावर आलाय गोळ्या खायचं, पण मला खावं लागणार आहे. मग अशी एक गोळी खाल्ली आणि विनाकारण माझे हात सुजले, ते विनाकारण. हे दिसतंय तुम्हाला, एवढे जाड माझे हात नाही आहेत. हे बघा एवढा, हे बघा किती जाड दिसतं ते हात, तोंडापेक्षा तोंडा एवढा हात झालाय माझा. हे बघा सुजले, ती अंगठी पण बघा कशी झाली, विनाकारण सुजलेत हात. मला असं वाटतं थंडीने सुजलेत. हे बघा थोड्या दिवसांनी तर हात आणि पाय माझे एकदम सुजून भोपळ्यासारखे होणार आहे. आणि आत्तापासूनच चाललंय माझं एवढं बघा, नाटकी नुसती. दिवसाला काही ना काही दुखतंय, काही काम न करता सुद्धा दुखतं, काम केलं तर दुखतं, पण काम न करता पण दुखतं. हे वेगळं टेन्शन आहे हे जगात. तर चला आता खूप बडबड झाली, हा ब्लॉग इथंच एंड करते आणि गोळ्या खाऊन झोपून जाते. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.